हे अफोर्डेबल आणि मस्त आणि स्वस्त बॉक्स मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर ह्याचं मी सगळं तुम्हाला सांगणारच आहे। त्याच्या आधी ना मला ना भयंकर उन्हाचा त्रास होत होता आणि काय मस्तपैकी तूप बनवलं होतं, त्याचं तांब्याभर ताक निघालं आणि ते ताक मस्त थंडगार पिलं आणि या दुपारच्या कामांना सुरुवात केली। तर ना ह्या बॉक्सच्या आधीची माझ्या फ्रीजची अवस्था बघा किती घाणेरडं दिसतंय ना। तर हे बॉक्स आधी मी आता हे जो बॉक्स आहे ना तो थोडासा वेगळा आहे, ते पण मी इथं तुम्हाला टॅग करणार आहे आणि मस्त आहे। आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर, अद्रक किंवा सोललेला लसूणही ठेवू शकतो आणि हे असा काय तो बॉक्स आहे, हे मी इकडे वरती टॅग करते। त्याच्या आधी फ्रीजमधलं सगळं सामान मी बाहेर काढून घेतलं आणि आता हे बॉक्स थोडे आतून क्लीन करून घेतले, कारण माहीत नाही कुठून कुठून हे प्रवास करून आलेले आहे। आणि आता सगळ्या भाजीपाला जो आणलेला ना तो सगळा त्याच्यामध्ये अरेंज करून घेतला। आता या बॉक्समध्ये भाजीपाला ठेवून मला साधारणपणे 2-3 दिवस झालेले आहे, पण भाज्या काय माझ्या अशा खराब झालेल्या नाहीत, जसं की कॅरीबॅगमध्ये वगैरे व्हायच्या ना तशा काय खराब झालेल्या नाहीत। आणि हा जो बॉक्स आहे याच्यामध्ये बघा अद्रक आणि कोथिंबीर ठेवलेली आहे मी, किती सुंदर वाटते की नाही डोळ्यांना बघायलाही, आणि आपल्याला मस्त झटापट सगळ्या भाज्या लगेच मिळतात। त्या कॅरीबॅगमध्ये ती कॅरीबॅग खोलून बघा आणि मग बघा कोणती भाजी असं व्हायचं ना। तर हे अफोर्डेबल बॉक्स एक नंबर आहेत, फ्लिपकार्टवर आणि कुठल्याही मिशोवर सुद्धा उपलब्ध आहेत बरं का। आणि आता हे सगळे बॉक्स ना मी आता ठेवून देते फ्रीजमध्ये, कारण इथला जो व्हेजिटेबल ट्रे होता ना तो तुटलेला होता माझा, तो ट्रे मी काढून टाकला आणि त्याच्या बदल्यामध्ये आता हे 6चं सेट मागितलेलं आहे। बघू जर मला चांगले वाटले तर मी आणखीन 6 ऑर्डर करणार आहे। अशा प्रकारे छान असं माझं फ्रीज अरेंज झालेलं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा। आणि माझं काम काही सरत नाही त्याच्यासाठी चला बाय।